तर अहिल्यानगरात नगरपालिका नगरपंचायतीची मतमोजणी आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात सुद्धा होणार आहे। मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांच्या मतमोजणीची प्रक्रिया काही वेळातच पार पडणार असून प्रशासन जे आहे ते मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विखे थोरात असतील, गडा लंगे असतील, खताळ तांबे असतील, काळे कोल्हे असतील यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय तापमान जे आहे ते कमालीचं वाढत आहे। या निवडणुकीमध्ये विखे थोरात या दिग्गज नेत्यांसह आजी माजी आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। संगमनेरमध्ये विशेष लक्ष लागले असून येथे विद्यमान आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या घरातील उमेदवार रिंगणात आहे। याच कारणामुळे संगमनेरची लढत केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता प्रतिष्ठेची राजकीय लढाई ठरत आहे। राहता, शिर्डी, संगमनेर आणि श्रामपूर या महत्वाच्या नगरपालिकांमध्येही विखे थोरात गटाची प्रतिष्ठा पणाला लागली असून निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळातच मतमोजणी प्रक्रिया होणार असून प्रशासन सज्ज झाल्याचं बघायला मिळतं आणि ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील मतमोजणी केंद्रावर लावला असल्याचं बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।